नमस्कार. सकाळची घाई, मुलांची गडबड आणि त्यात त्यांना नाश्ता भरवणं हे रोजचंच आहे नाही का? बऱ्याच घरांमध्ये ही एक डोकेदुखीच होऊन बसते. तर आज आपण याच विषयावर बोलूया आणि काही एकदम सोप्या टिप्स बघूया ज्याने सकाळची धावपळ नक्कीच कमी होईल. आणि या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर अजिबात काळजी करू नका. ही फक्त तुमची एकट्याची समस्या नाहीये. खरं तर अनेक घरांमध्ये सकाळी नाश्त्याच्या टेबलवर एक छोटंसं युद्धच सुरू असतं. पण विश्वास ठेवा, यावर काही खूप सोपे आणि 100% प्रभावी उपाय आहेत. तेच आज आपण बघणार आहोत. ओके, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नाश्त्याची वेळ आणि आजूबाजूचं वातावरण. हो, आपण नेहमी काय खायला द्यायचं यावर खूप विचार करतो, पण ते कसं आणि केव्हा देतोय ना, हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, वेळेचं गणित. बघा, मुलं उठल्यावर साधारणपणे अर्ध्या ते 1 तासात त्यांना नैसर्गिकरित्या भूक लागलेली असते. जर आपण त्याच वेळेला नाश्ता दिला ना, तर ती स्वतःहून खाण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे काय, तर त्यांची नैसर्गिक भूक आणि आपली नाश्त्याची वेळ यांचं टायमिंग मॅच करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा मुद्दा तर अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखा आहे. प्लीज मुलांवर कधीही जबरदस्ती करू नका. कारण जेव्हा आपण खाण्यासाठी फोर्स करतो ना, तेव्हा त्यांच्या मनात जेवणाबद्दल कायमची एक नकारात्मक भावना तयार होते. त्यापेक्षा प्रेमानं सांगा, प्रोत्साहन द्या. थोडं खाल्लं तरी चालेल, पण जबरदस्ती अजिबात नको. जेवणाची वेळ ही आनंदाची असली पाहिजे, संघर्षाची नाही. आता येतो आजच्या काळातला सगळ्यात मोठा विलन, स्क्रीन म्हणजे मोबाईल आणि टीव्ही. जेव्हा मुलं हे बघत जेवत असतात ना, तेव्हा त्यांचं लक्ष खाण्यावर नसतंच मुळी. ते काय खातायत, किती खातायत याचं त्यांना काहीच भान नसतं. म्हणून एक साधा नियम, नाश्त्याच्या वेळी स्क्रीन पूर्णपणे बंद. बघा, यामुळे त्यांचं लक्ष जेवणावर येईल आणि ते जेवणाचा खरा आनंद घेऊ शकतील. अच्छा, एक विचार करा. आपल्याला रोज रोज एकच पदार्थ खायला दिला तर आवडेल का? नाही ना. मग मुलांचंही तसंच आहे. रोज तेच ते पोहे किंवा तोच उपमा दिला तर त्यांना कंटाळा येणारच. म्हणून नाश्त्यामध्ये थोडी व्हरायटी आणा, वेगवेगळे पर्याय द्या. यामुळे काय होईल, तर त्यांना जेवणात इंटरेस्ट वाटेल आणि नवीन पदार्थ ट्राय करायची सवयही लागेल. आणि हो, मुलांच्या आवडीचा पण विचार करायला हवा. त्यांचा चॉईस महत्त्वाचा आहे. त्यांना जे आवडतं ना, त्यातच आपण थोडे हेल्दी बदल करू शकतो. म्हणजे समजा त्यांना मिल्कशेक आवडतोय, तर मग चॉकलेट सिरपऐवजी एखादं फळ घालून द्या. झालं, ते आवडीने पितील आणि त्यांना पोषणही मिळेल. सोपं आहे. बरं, मग आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. वेळ आणि वातावरण तर आपण पाहिलं, पण आता प्रश्न हा आहे की नाश्त्याच्या ताटात नक्की द्यायचं तरी काय? याचं उत्तर एका शब्दात आहे, बॅलन्स्ड ब्रेकफास्ट म्हणजे संतुलित नाश्ता. आता संतुलित नाश्ता म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर असा नाश्ता जो मुलांना दिवसभराच्या धावपळीसाठी, खेळण्यासाठी, शिकण्यासाठी लागणारी सगळी एनर्जी आणि पोषक तत्व देतो. खरं तर हा दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा आहार आहे. तर या बॅलन्स प्लेटमध्ये 3 गोष्टी हव्याच. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रोटीन, जे दूध, अंडी किंवा डाळींमधून मिळतं आणि मसल्सच्या वाढीसाठी गरजेचं असतं. दुसरं कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्ब्स, म्हणजे पोळी, उपमा, पोहे, जे दिवसभर मस्ती करायला आणि शिकायला एनर्जी देतात. आणि तिसरं विटॅमिन्स, जे फळं आणि भाज्यांमधून मिळतात आणि मुलांना आजारांपासून दूर ठेवतात. या तिन्हींचं कॉम्बिनेशन जमलं पाहिजे. हे बघा, इथे काही एकदम सोपी उदाहरणं आहेत. जसं की पोह्यांसोबत 1 ग्लास दूध, झालं बॅलन्स्ड. किंवा उपम्यासोबत एखादं फळ, पराठ्यांसोबत दही तर आहेच, क्लासिक कॉम्बिनेशन. हे सगळे पर्याय बनवायला एकदम सोपे आहेत आणि पौष्टिक तर आहेतच. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळचा नाश्ता नेहमी हलका पण पोषक असावा. खूप जास्त तेलकट किंवा जड पदार्थ दिले ना, तर ते पचायला त्रास होतो आणि मुलांना दिवसभर आळस येतो, सुस्ती येते. म्हणून असे पदार्थ निवडा जे लाईट पण न्यूट्रिशियस असतील. ओके, तर आत्तापर्यंत आपण काय करावं याची लिस्ट पाहिली, पण काय करू नये हे माहीत असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग आता बघूया की नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टींना नाही म्हणायचं आहे. ही स्लाइड बघा, एकदम क्लिअर पिक्चर देते. एका बाजूला आहेत हेल्दी ऑप्शन्स, जसे की पोहे, उपमा, इडली, फळं, दही. आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते पदार्थ जे आपण टाळायला हवेत, म्हणजे जास्त साखरेच्या गोष्टी जसे की चॉकलेट, केक किंवा चिप्स, बिस्किटांसारखे पॅकेट फूड आणि खूप तेलकट पदार्थ. ही एक सोपी चेकलिस्ट आहे, जी रोज सकाळी योग्य निर्णय घ्यायला नक्की मदत करेल. तर ह्या होत्या काही अगदी सोप्या टिप्स. यातलं सगळं एकदमच नाही, पण एखादी जरी टिप आजपासून वापरायला सुरुवात केली ना, तरी सकाळच्या वातावरणात एक पॉझिटिव्ह बदल नक्कीच जाणवेल.
आणि हे वाक्य किती खरं आहे बघा. एक शांत सकाळ आणि एक पौष्टिक नाश्ता तुमच्या संपूर्ण दिवसाचा टोन सेट करतो. खरंच मुलांच्या आरोग्यासाठी आणि घरातल्या शांततेसाठी या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. तर मग जाता जाता हा एक विचार की असा कोणता एक छोटासा बदल आहे जो उद्यापासून सुरू करता येईल आणि ज्यामुळे सकाळचं चित्र पूर्णपणे बदलून जाईल. कदाचित फक्त नाश्त्याच्या वेळी मोबाईल बाजूला ठेवला तरीही सकाळ खूप